Hello students, welcome to the series Chronicles of Triumph. शुभम सर तो हमेशा रिकमेंड करते हैं कि जब भी तुम डिप्रेस हो, टेंशन में हो, स्ट्रेस में हो, नेगेटिव थॉट से घिरे हुए हो तो द सीक्रेट नाम की किताब पढ़ना है ना। क्यों वो किताब पढ़ने को कहते हैं? क्योंकि द सीक्रेट का जो जिस्ट है वो किताब ये कहती है कि अगर तुम अपने थॉट्स बदलते हो तो तुम्हारे एक्शंस और रिजल्ट्स भी ऑटोमेटिकली बदल जाते हैं। यानी तुम अगर पॉजिटिव सोचोगे तो पॉजिटिव होगा। क्या ये सच है? क्या मैम ये सच हो सकता है? इसी सवाल को सही कर दिखाया है ईश्वर लते ने। विक्टर 21 एसएसए की शान, जो द सीक्रेट बुक को प्रैक्टिकली फॉलो करके आज अपने रिजल्ट्स जिसने लाए हैं। ईश्वर के बारे में मैं कुछ बताना चाहूंगी, लेकिन उससे पहले ईश्वर ने जो द सीक्रेट को एक्चुअली अप्लाई किया है वो आप देख सकते हैं। रिजल्ट आने से पहले ही ईश्वर ने हमेशा अपने थॉट्स में, हमेशा अपने एक्शंस में ये इमेजिन किया कि वो आरबीआई अचीव कर चुका है। हर बार वो लड़का अपने आप को एज अ बैंकर एड्रेस करता था। दिन की शुरुआत खुद को ही एक मोटिवेशनल थॉट से देता था। और इनोवेशन तो इतना है ईश्वर में कि ईश्वर ने लॉकडाउन पीरियड में एक ई बुक लाइब्रेरी नाम का चैनल शुरू किया। इस टेलीग्राम चैनल पे सुबह एक मोटिवेशनल थॉट के साथ वो बच्चा काफी किताबों के पीडीएफ अपलोड कर चुका है, जो काफी बच्चों को रीडिंग के लिए बहुत ज्यादा बड़ा मोटिवेशन है। तो ईश्वर ने प्रैक्टिकली द सीक्रेट को अप्लाई किया और अपने लाइफ में अपने गोल को हासिल किया। चलिए ईश्वर की कहानी हम शुरू करते हैं। ईश्वर की कहानी शुरू होती है वाशिम डिस्ट्रिक्ट में एक छोटे से गांव से जिसका नाम है सवड। ईश्वर के डैडी फार्मर हैं, ईश्वर की मम्मी हाउसवाइफ है, ईश्वर के एक बड़े भाई हैं जो फार्मिंग करते हैं। तो बेसिकली फार्मिंग बैकग्राउंड से आने पर भी ईश्वर ने स्टडीज का इंपॉर्टेंस हमेशा से जाना। 10th करने के बाद इन्होंने डिप्लोमा इन मैकेनिकल इंजीनियरिंग किया वाशिम गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज से। इसके बाद ये पूना चले गए। पूना से इन्होंने अपना इंजीनियरिंग कंप्लीट किया मैकेनिकल इंजीनियरिंग में एमआईटी लोहगांव से। 2018 में इंजीनियरिंग होने के बाद ये वापस अपने गांव गए। 4-5 महीने वहां पे रहे और एक छोटा सा वर्कशॉप मैकेनिकल इंजीनियरिंग के बेसिस पे शुरू करना चाहा। साथ ही साथ इनका एक फ्रेंड था जिसने इंजीनियरिंग खत्म करते ही शुभम सर्स एकेडमी ज्वाइन कर लिया था 2018 में। 5-6 महीने बिजनेस पे अपना हैंड ट्राई करने के बाद ईश्वर को लगा कि नहीं, मुझे गवर्नमेंट जॉब की तरफ जाना चाहिए। So somewhere in the year 2018, the end of the year 2018, दिसंबर 2018 में ईश्वर ने एसएसए की बैच ज्वाइन की। 2018 दिसंबर में बैच ज्वाइन करने के बाद 2019 में ही ईश्वर के रिजल्ट्स शुरू हो गए थे। ईश्वर का एसबीआई क्लर्क प्री क्लियर हुआ था, एलआईसी असिस्टेंट प्री क्लियर हुआ था। इनफैक्ट और भी कुछ रिजल्ट्स की लिस्ट है जो ईश्वर ने हमें भेजी है। आई जस्ट वांट टू शो इट टू यू कि ईश्वर के कौन से एग्जाम्स क्लियर हुए हैं। ओके, एसबीआई क्लर्क प्री 2019 में क्लियर हो गई थी। आईबीपीएस क्लर्क प्री 2019 में क्लियर हो गई थी। आईबीपीएस पीओ प्री 2019 में क्लियर हो गई थी। एलआईसी असिस्टेंट इनका मेंस 1 मार्क से रह गया था क्वांट की वजह से। आरबीआई असिस्टेंट का डॉक्यूमेंट वेरिफिकेशन तक उनकी कहानी हो गई थी। 2020 में एसबीआई क्लर्क उन्होंने ज्वाइन किया है, ओके, नासिक येवला। एसबीआई पीओ प्री क्लियर हो गई थी, लेकिन एसबीआई पीओ मेंस 2020 में इन्होंने नहीं लिखी। आईबीपीएस क्लर्क प्री क्लियर हो गई थी, आईबीपीएस मेंस 2020 में नहीं लिखी क्योंकि इनकी आरबीआई और एसबीआई की ज्वाइनिंग प्रोसेस उस समय शुरू हो चुकी थी। सो करंटली ईश्वर इज वर्किंग एज एन एसबीआई असिस्टेंट, डेस्परेटली वेटिंग फॉर हिज आरबीआई ज्वाइनिंग। अब ईश्वर की कहानी हम ईश्वर की ही जुबानी सुनते हैं, लेकिन उससे पहले मैं ईश्वर का थोड़ा सा आपको स्ट्रगल बता दूं। 2019 की दिवाली इस बच्चे ने औरंगाबाद में ही मनाया। ये घर नहीं गया था दिवाली को। रिजल्ट दिख रहे हैं ना, इतने रिजल्ट्स आए मैडम, क्योंकि वो बच्चे ने 2019 की दिवाली घर जाके नहीं मनाई, हॉस्टल में
रीडिंग में 2019 की दिवाली मनाई इस बच्चे ने। 2019 के बाद घर के फाइनेंशियल हालात इतने बुरे हो गए थे कि पेरेंट्स ने कहा कि हम आपको पैसा नहीं भेजेंगे। विश्वास भी उठ चुका था कि रिजल्ट तो ला नहीं रहा है बच्चा। घर वालों को थोड़ी प्री मेंस इंटरव्यू का फंडा समझता है, उनको तो यही समझता है कि रिजल्ट आया या नहीं आया। 2020 की दिवाली ईश्वर ने बीबी के मकबरे के पास एक आश्रम है, वहां जाके इस बच्चे ने अपनी दिवाली 2020 की मनाई, उस आश्रम में रह के। मुझे अभी भी याद है 2019 में वहां पे ईश्वर की एक फ्रेंड है जिसका नाम है चंचल। ये बच्ची टिफिन लाती थी ईश्वर के लिए। ईश्वर ने बताया कि 2019 में उस बच्चे के पास इतने पैसे नहीं थे कि वो 2 टाइम का मेस लगाए और रीडिंग भी लगाए। तो ईश्वर ने क्या किया, मेस 1 टाइम का कर दिया और 1 टाइम के मेस के पैसे वो रीडिंग में भरता था वो बच्चा और पढ़ाई करता था। तो अगर देखा जाए कि सैक्रिफाइस किसे कहते हैं, कोई चीज को हासिल करने के लिए अपनी किन चीजों का बलिदान आपको देना पड़ता है, ये ईश्वर ने कर दिखाया। तो अब ईश्वर की कहानी, ईश्वर की ही जुबानी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव ईश्वर गोकुळ आटे आणि माझं गाव हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील एक सवड नावाचं छोटंसं गाव आहे. त्यामध्ये माझी छोटीशी फॅमिली आहे. त्यामध्ये आई, वडील, माझा भाऊ आणि वहिनी अशी छोटीशी फॅमिली त्यामध्ये राहते. तर माझे वडील आणि भाऊ दोघं पण शेती करतात आणि आई हाऊसवाईफ आहे. आणि माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांचे पण लग्न झालेले आहेत. तर माझ्या एज्युकेशन बॅकग्राऊंडबद्दल जर का सांगायचं झालं तर माझी इंजिनिअरिंग 2018चा मी पास आउट आहे. आणि त्यानंतर मी आता जो व्हिडिओ आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एक म्हणजे मी माझी स्टोरी आणि स्ट्रगल जे काही ते सांगणार आहे. त्यानंतर माझी अभ्यासाबद्दलची स्ट्रॅटेजी काय होती आणि त्यानंतर मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बुकबद्दल थोडं सांगणार आहे त्यानंतर, जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी फायदा होईल. तर माझ्या स्टोरीबद्दल जर सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एक बुक वाचलं होतं, रिच डॅड पुअर डॅड. तर मग ते मी पहिलं बुक वाचल्यानंतर मला थोडंसं बिझनेसकडे वळण्याचा मला अशी इच्छा झाली होती. त्यामुळे मी कसं घरी ठरवलं होतं की मला वर्कशॉप टाकायचं. मग 6 महिने घरीच थांबलो वर्कशॉप टाकायचं याच्यामध्ये, पण मग ती काही जमलं नाही. मग त्यानंतर मी म्हणलं मी वर्कशॉप पेक्षा मग आपण एक ट्राय करू की गव्हर्नमेंट एक्झामचं. मग बँकिंग किंवा MPSC दोघांमध्ये काय बेटर असं खूप सजेशन घेतले. मग मी बँकिंग करण्याचं ठरवलं. त्यानंतर एप्रिल 2019 मध्ये माझी बॅच कंप्लीट झाली. त्यानंतर सगळ्यात पहिले SBI क्लर्कची माझी प्री क्रॅक झाली होती. मेन्सबद्दल काय मला जास्त त्याबद्दल आयडिया नव्हती, त्यामुळं मेन्सला काही जास्त परफॉर्म करू शकलो नाही. त्यानंतर अशाच IBPS PO LIC असिस्टंट IBPS क्लर्कच्या प्री निघत गेल्या. पण मग त्यावेळी थोडं फॅमिलीकडून प्रेशर येत होतं की फॅमिलीला मी असं सांगून आलो होतो की मला 4 महिन्यासाठी जायचं आहे, क्लास करायचा आहे. पण मला थोडा टाइम पाहिजे होता. पण त्यावेळेस फॅमिलीला असं वाटायचं की हा तिकडे जाऊन काही चुका करतोय की काय, म्हणजे अभ्यास करतो की नाही, आपले पैसे वापरतात आहेत का असं वाटायचं. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते, कारण आपल्या इकडे असं वातावरण होतं की भरपूर मुलं अशी असतात की अभ्यास सोडून रिकाम्या वायफळ गप्पामुळे मग त्यांच्यामुळे नुकसान आपल्यासारख्यांचं होतं, जे खरं अभ्यास करतात. पण मग त्यावेळेस मग मी असं ठरवलं की नाही, आपण घरच्यांचे काही जरी म्हणलं तरी आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा. त्यामुळे मग असंच अभ्यास करत गेलो आणि डिसेंबरमध्ये डिसेंबर 2019ला RBIची ऍड आली. त्यानंतर मी ठरवलं की RBIला टार्गेट करायचं होतं. काही पण झालं तरी RBI मेन्स आणि सगळं क्लिअर होऊन आपलं RBIला जॉईन करायचं. पण त्याच वेळी घरच्यांकडून असं थोडे जास्त प्रॉब्लेम यायला लागले, म्हणजे त्यांनी पैसे देणं पण काही वेळेस बंद केलं. म्हणजे आईचा सपोर्ट असायचा मला, पण मग घरच्यांचा त्यांना पैशांचं असं वाटायचं की आपली वायफळ नको जायला पैसे. त्यामुळे मग मी ठरवलं असं की अभ्यास करणं चालू ठेवायचा. मग घरच्यांच्या प्रॉब्लेममुळे मी रिडिंग बंद केली होती. 1 महिना रूमवरती अभ्यास करायचा पण ट्राय केला, पण तो काही शक्य झाला नाही रूमवरती, कारण सगळे मित्र वगैरे सगळे रिडिंगला असायचे. पण मग 1 महिना झाल्यानंतर मग मी 1 टाइमचं जेवण बंद करून सकाळी नाश्ता करायचो आणि जे पैसे उरले समजा जेवणाचे ते मग मी रिडिंग लावायचे. म्हणजे 1 टाइम रात्री जेवायचो फक्त मी, सकाळचा जे जेवणाचा टाइम होता त्यावेळेस नाश्ता करायचो. मग अशी पैशांचा असा इश्यू आल्यामुळे मग तब्येत पण माझी खूप खराब होऊन गेली. म्हणजे माझं वजन जवळपास इथे औरंगाबादला त्यावेळेस 74चं डायरेक्ट 62 वरती आलं होतं. आणि हे फातिमा मॅमला म्हणजे मी भेटायचं, त्यांना कळायचं की वजन कमी होतंय. ते विचारायचं मला, ईश्वर आपको क्या प्रॉब्लेम आहे, आपके घरवालों से बात करू क्या. पण मला वाटायचं जाऊ द्या, आपण करू सगळं हँडल. पण मॅडमला मी याबद्दल कधी सांगितलंच नाही. पण यावेळेस माझ्यासोबत एक माझी मैत्रीण असेल चंचल मोरे म्हणून, तर तिला असं कळलं की हा एकच टाइम जेवतो. मग ती मॅनेज करून कसं 1 टाइमचा डब्बा आणायला लागली माझा. मग आम्ही
आमच्या ग्रुपमध्ये सोबत अभ्यास करायचो. आणि मग टिफिनला तर इश्यू सॉल्व्ह झाला होता, कारण की ती मदत करायची तेवढी. तर त्याबद्दल तिच्यासाठी म्हणजे थँकफुल आहे खरंच, कारण या वेळेमध्ये तिने मला मदत केल्याबद्दल. तर मग अशीच आमची मग आरबीआयची प्री निघून गेली. नंतर फेब्रुवारीमध्ये प्री झाल्यानंतर नंतर मार्चमध्ये त्याची मेन्स होती, पण मेन्स पोस्टपोन झाली होती, कारण लॉकडाऊन लागलं होतं मार्च 2020ला. तर नंतर लॉकडाऊनमध्ये मग मी घरी गेलो, आणि घरी गेल्यानंतर माझी एक अडगळीची अशी रूम होती वरती, ती साफ केली आणि तिथे अभ्यासाला लागलो. तिथे चांगला अभ्यास करायचो आणि डिस्कशनसाठी जीकेचं डिस्कशन करायचं होतं. जीकेच्या डिस्कशनसाठी मी आमचे सिनियर होते संतोष सर म्हणून, त्यांच्यासोबत कॉलवरती डिस्कशन करायचो. आणि या काळामध्ये मग बऱ्यापैकी माझं जीकेचं डिस्कशन वगैरे झालं आणि प्रिपरेशन बऱ्यापैकी झालं होतं, कारण मेन्सचं प्रिपरेशन बाकी होतं. आणि त्याच्या आधी पण माझे 2 मित्र असायचे, प्रदीप शेळके आणि शिवा म्हणून होता. ते पण मला पैशासाठी खूप मदत करायचे. त्यांनी जेव्हा घरच्यांनी मला पैशासाठी थोडा इश्यू आला होता, त्यावेळेस त्यांनी मला खूप मदत केली होती. त्याबद्दल त्यांचा पण मी थँकफुल राहील. नंतर लॉकडाऊनमध्ये मग असं प्रिपरेशन झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये जवळपास मेन्ससाठी परत डेट आली होती आरबीआयची. मग मेन्सला येण्यासाठी मी घरून लोन काढून आलो, कारण माझ्या नावावरती शेती होती, काही जेवढी शेती होती त्या नावावरती मी क्रॉप लोन काढलं आणि औरंगाबादला निघून आलो. तर हे लोन काढले फक्त आईला आणि ताईला माहित होतं, बाबाला आणि भावाला माहिती नव्हतं. त्यामुळं आईला सांगितलं होतं की सांगू नको, जेव्हा माझा रिझल्ट येईल तेव्हा सांगू आपण. मग हे सगळं झाल्यानंतर मी औरंगाबादला आलो आणि मग आरबीआयची मेन्स झाली आणि मी तिथे एका आश्रमात राहिलो, कारण माझा मित्र एक होता सोबत. तिथे म्हणजे आश्रम म्हणजे असं काही जास्त हे नव्हतं, फक्त सकाळी उठून सकाळी लवकर उठावं लागायचं तिथं. त्यामुळं तिथे माझे पैसे वाचले, कारण मला माहिती नव्हतं ना मला किती दिवस लागणार आहेत अजून. मग तिथे मी पूर्ण डेडिकेशनने अभ्यास केला आणि दिवाळीला पण घरी गेलो नव्हतो. दिवाळीला एकटाच राहिलो तिथे. मग आरबीआयची मेन्स पण निघून गेली आणि एसबीआयची पण निघून गेली. तर अशा प्रकारे 2 मेन्स माझ्या निघले होते. त्यानंतर मी एसबीआयला जॉईन केले आणि आरबीआयला अजून बोलवलं नाहीये, कारण कोविडमुळे ते काहीतरी डिले करताय. त्यामुळे बघूया आता कधी बोलवतात. तर अशा प्रकारे माझी स्टोरी होती थोडीशी. जास्त काही स्ट्रगल नव्हता, थोडासा होता. त्यानंतर मला स्टडी बद्दल जर सांगायचं असलं समजा, तर स्ट्रॅटेजी कशी होती माझी. तर मी त्यावेळेस नाही का, सरांनी मला बुक सांगितलं होतं त्यावेळेस, जेव्हा बॅच चालू होती. बॅच चालू असताना त्यांनी मिरॅकल मॉर्निंग म्हणून, तर मग त्यामुळे मला सकाळी लवकर उठायची सवय लागली होती अभ्यासाला. पण सगळ्यात आधी मी काय करायचो, उठल्यानंतर व्होकॅब आणि रिडिंगवरती जास्त फोकस करायचो. आणि जोपर्यंत माझी बॅच चालू होती 3-3.5 महिने, मी 4 महिने जवळपास, तर मी मॅडमला पूर्णपणे फॉलो केलं होतं. फातिमा मॅमला त्या जेवढं सांगायच्या ते 2 जीएसटी सॉल्व्ह करायच्या. मग ते 2 जीएसटी म्हणजे आरसी सॉल्व्ह करायच्या आणि त्या 2 आरसीचे माझी ॲक्युरसी वाढत गेली इंग्लिशमध्ये. मग मला कळायला लागलं की म्हणजे टेस्ट वगैरे जेव्हा द्यायला लागलो की माझा इंग्लिशमध्ये स्कोर चांगला यायचा, पण रिजनिंगमध्ये पण यायचा, पण माझा क्वांटमध्ये यायचा नाही. मी क्वांटवर थोडंसं फोकस करायचो. पण माझी चूक अशी झाली होती की सरांच्या ज्या नोट्स होत्या त्या नोट्स मी जास्त वाचल्याच नाही, जास्त इकडचं तिकडचा सोर्सचा वापर करायचो. त्यामुळे मला असं कन्फ्युजन व्हायचं. ती चुकी तुम्ही करू नका. ज्या सरांच्या नोट्स येतं शुभम सरांच्या पॉईंटच्या, त्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. त्या जरी तुम्ही रिवाइज केलं तरी पण तुमचं त्यामध्ये खूप चांगलं रिव्हिजन होऊन जाईल. त्यानंतर मी रोज टेस्ट द्यायचो आणि त्या टेस्टचं अनालिसिस करायचो. आणि ज्यावेळेस माझी एक्झाम असायची त्यावेळेस 20 टेस्ट जर दिलेले असले मी, तर त्या 20 टेस्टमधले मी पूर्ण पझल आणि पूर्ण डीआय पुन्हा एकदा सॉल्व्ह करायचो. त्यामुळे माझा कसा एक्झामच्या आधी पूर्ण हँड येऊन जायचा डीआय आणि पझलवरती, त्यामुळे माझा स्पीड पण येऊन जायचा. त्यानंतर बुक रिडिंग आणि व्होकॅब पण मी कंटिन्यू ठेवली. आणि शेड्यूल क्रॅकर, सरांनी वीकली टॉकमध्ये सांगितलं होतं शेड्यूल क्रॅकर, कारण टाइम मॅनेजमेंटसाठी शेड्यूल क्रॅकर खूप महत्त्वाचं होतं. आम्ही दोघं, मी आणि ती माझी मैत्रीण जी होती चंचल, आम्ही दोघं सोबत अभ्यास करायचो त्यावेळेस. तर आम्ही शेड्यूल क्रॅकर बनवायचो. मग त्या शेड्यूल क्रॅकरमध्ये आम्हाला काय काय करायचं एका दिवसात, म्हणजे 7 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा आम्ही बनवायचो, वीकली किंवा 15 दिवसाचा. 15 दिवसामध्ये आम्हाला कोणते टास्क कम्प्लीट करायचे ते आम्ही कम्प्लीट लिहून घ्यायचो त्यामध्ये आणि प्रयत्न करायचो की ते पूर्णपणे कम्प्लीट होती. तर त्याचा पण खूप जास्त फायदा झाला. तुम्ही सर्वांनी ते करायला पाहिजे. तर तिसऱ्या पार्टकडे बोलूया की लॉ ऑफ अट्रॅक्शन. याबद्दल मला स्वतःला आधी विश्वास नव्हता. आम्ही याबद्दल मजाक उडवायचो, पण शिवम सर नेहमी सांगायचे द सिक्रेट बुक बद्दल. तर ते एक बुक माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे लाईफ चेंजिंग. आणि मिरॅकल मॉर्निंग जे यश सरांनी सांगितलं होतं, मिरॅकल मॉर्निंगमध्ये सकाळी उठून ते अफर्मेशन वगैरे करावं लागतं. तर मी ते ट्राय करायचं म्हणून केलं. पूर्ण लॉकडाऊनमध्ये मी एक स्वतःचं बॅनर बनवलं होतं की त्यामध्ये मी शुभम सरांचा स्टुडंट आहे आणि तो सिलेक्ट झालाय आरबीआय असिस्टंट म्हणून, आणि
हे म्हणजे एक त्याला मी रोज बघायचो. माझ्या लॅपटॉपचा वॉलपेपर पण तोच असायचा. त्यानंतर मी अफर्मेशन करायचो. अफर्मेशन मध्ये मी रेकॉर्डिंग केली होती स्वतःच्याच आवाजात की कॉंग्रॅच्युलेशन, सिलेक्ट झालाय तू RBI मध्ये. आणि मी हे सकाळी रोज उठल्या उठल्या ऐकायचो. यामुळे मला स्वतःला असं पॉझिटिव्हिटी यायची. त्यानंतर टेलिग्रामवरती मी स्वतःचा एक एकट्याचा ग्रुप ओपन केला होता. त्यामध्ये पण मी रोज असं लिहायचो की RBI मध्ये तुझं सिलेक्शन झालंय असं तसं. यामुळे काय व्हायचं की मला पॉझिटिव्हिटी यायची. आणि पॉझिटिव्हिटी आल्यामुळं अभ्यासाला पण तेवढा जास्त उमेद यायची अभ्यास करण्यासाठी. तर अशा प्रकारे ही अफर्मेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल आहे, तर तुम्ही जरूर ट्राय करा. त्याचा खरंच फरक होतो. आणि त्यानंतर जर थोडंसं अजून सांगायचं झालं तुम्हाला, म्हणजे कॅन्डिडेटला माझी काहीतरी सांगायचं झालं, तर मी एक एवढंच म्हणेन की पॉझिटिव्ह राहा. आणि जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही स्वतः आहे तुमच्याकडे तुमच्याकडे पण तेवढेच द्या. कारण तुम्ही जेवढी दुसऱ्यांना मदत करसाल तेवढीच ती तुमच्याकडे परत येत असते, नकळत येत असते. ती तुम्हाला नाही कळत, पण जेवढी पॉझिटिव्ह तुम्ही स्प्रे करसाल सगळीकडे, तेवढी स्प्रेड करसाल तेवढी तुमच्याकडे परत येईल. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्यानंतर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ह्या दोन गोष्टी म्हणजे एकत्र जेव्हा तुम्ही करसाल त्यावेळेस सक्सेस कधी तुमच्याकडून दूर राहू शकणार. थोडा टाइम लागेल, पण सक्सेस नक्की तुम्हाला भेटेल. तर ठीक आहे, आज एवढंच सांगायचं होतं मला. आणि सर्वजण असाच कन्सिस्टंट अभ्यास करा आणि तुमचा रिझल्ट नक्की येणार आहे. माहिती आहे, फक्त स्वतःमध्ये विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट. थँक्यू. SSA is always going to be proud of you, ईश्वर. तुम्हारे अचीवमेंट्स, तुम्हारे फेवर जो तुमने SSA के लिए किया कि तुमने ई बुक लाइब्रेरी चैनल शुरू किया, जिससे कितने सारे बच्चों को कितनी सारी किताबें पढ़ने का मोटिवेशन मिल रहा है. ईश्वर, हैट्स ऑफ. सल्यूट करता है SSA आपको, आपके अचीवमेंट को, आपके स्ट्रगल को, आपके मेहनत को. आपने जैसे कि वीडियो में देखा होगा कि ईश्वर का रूम, ईश्वर की पढ़ाई, ईश्वर की मेहनत, ईश्वर के थॉट्स, कितना जबरदस्त माइंडसेट प्रिपेयर किया था ईश्वर ने अपने आप को सक्सेस की तरफ लेकर जाने के लिए. SSA wishes you all the very best for all your future endeavors. ईश्वर, ये शुरुआत है. तुम इससे कई ज्यादा डिजर्व करते हो. तुम एक नई दुनिया में कदम रख चुके हो और इस दुनिया में तुमको सबसे टॉप लेवल पे जाके ही अपना रिटायरमेंट लेना है. ऑल द वेरी बेस्ट एंड आई एम रियली प्राउड ऑफ यू. थैंक यू सो मच.